हा मऊ लुसलुशीत आणि भात तुम्ही कधी बनवला आहे का? बनवला नसाल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की बनवून बघा. आता याच्यासाठी पातेल्यामध्ये तेल गरम करायचं, मॅरिनेट केलेलं चिकन याच्यामध्ये टाकायचं. आता मॅरिनेशनमध्ये आपण हळद, मीठ, धने पावडर एवढंच फक्त टाकलेलं आहे आणि तेलावरती छान चिकन परतवून घ्यायचं आणि त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर गरम पाणी टाकायचं, जेणेकरून आपल्याला चिकनमध्ये गरम पाणी टाकता येईल. आता याच्यासाठी बारीक कांदा चिरून घ्यायचा. भरपूर कांदा लागणार आहे, त्याच्यामुळे 1-2 कांदे तुम्ही घेऊ शकता. तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये मिरच्या देखील टाकून घेऊ शकता. आता मी याच्यात 3च मिरच्या टाकलेल्या आहेत. तोपर्यंत आपलं चिकन देखील छान परतवून जातं. त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. इकडे आपण भाताला फोडणी द्यायची तयारी करून घेऊयात. कुकरमध्ये मस्त तेल गरम करायचं. तुम्ही आता तेलाऐवजी तूप देखील टाकून घेऊ शकता. त्याच्यात खडे मसाले आणि मिरची टाकायची आणि नंतर कांदा टाकून छान याला गोल्डन रंग येईपर्यंत परतवून घ्यायचं. याच्यामध्ये लसणाची पेस्ट देखील तुम्ही घालू शकता. आता आपलं शिजवलेलं चिकन आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. आता मी हे फक्त 50% शिजवून घेतलं होतं, कारण की उरलेलं 50% हे भातामध्ये शिजूनच जाणार आहे आणि भरपूर असं याच्यात पाणी घालायचं, कारण की हा भात थोडासा चिकटच असतो. तोपर्यंत आपण कोथिंबीर वगैरे कट करून घ्यायची. पाण्याला उकळी आली की याच्यात तांदूळ धुवून टाकायचे आणि 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि हा भात बघा इतका सुंदर होतो. तुमच्या लहान मुलांना देखील हा आवडेल. आता ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.